नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक नांदेड यांना आमच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध बँकेच्या सेवेत परत घेऊन काम करण्यासाठी दिनांक 16/9/2024 पासून उपोषणकर्ते आतिश भगवंतराव देशपांडे राहणार परभणी, किरण बालासाहेब गिराम राहणार परभणी यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. बँकेच्या कामावरून कमी केल्याबद्दल हे आमरण उपोषण सुरू झाले आहे. बँकेच्या परभणी शाखेत सन 2015 पासून रोजंदारी तत्वावर शिपाई या पदावर कार्यरत होतो. दिनांक 26/8/2024 रोजी बँकेच्या कामावर आलो असता शाखेचे शाखाधिकारी रमेश परेसर यांनी आजपासून कामावर येऊ नका असे सांगितले. कामावर का येऊ नका असे विचारले असता त्यांनी प्रबंधक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा प्राणकर यांच्या मुख्य कार्यालयातून आदेश आहे असे सांगितले. कामावर न येण्याचे तोंडी किंवा लेखी स्वरूपात कारण देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत, कारण आमची व आमच्या कुटुंबाची उपजीविका ही बँकेच्या कामावर अवलंबून होती. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. आम्हाला कामावरून काढण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. आम्हाला बँकेच्या कामाची नितांत आवश्यकता आहे. दिनांक 15/9/2024 रोजीपर्यंत कामावरून का काढण्यात आले याचे कारण लिखित स्वरूपात न दिल्यास व आम्हाला कामावर परत न घेतल्यास कायदेशीर मार्गाने भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक नांदेड शाखा परभणी समोर आमरण उपोषण करणार असल्याचेही सांगितले. परभणी न्यूज. 2015 पासून कामावर आम्हाला 26 तारखेला अचानक कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आलं. आणि त्या सगळी संचालकाशी चर्चा केली की आम्ही काय येऊ नये, आम्हाला का काढण्याचं कारण नाही. तर त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करत असताल आमच्यासोबत तर आम्ही तुम्हाला कामावर घेण्याचा विचार करू. आमची अशी मागणी आहे की बँकेनं आम्हाला सेवेत परत घेतलं पाहिजे आणि आम्हाला कायम केलं पाहिजे. आम्ही जवळपास 2015 पासून रोजंदारी तत्वावर आम्ही बँकेमध्ये काम करतो. राहणार काकडेनगर परभणी. आम्ही 2015 पासून म्हणजे गेली 9 वर्ष भाग्यलक्ष्मी बँकेच्या शाखा परभणी येथे काम करतो. तर आम्हाला अचानकपणे कामावून काढण्यात आले की समजा आमचं जे वर्षभर चालू होतं की बँकेचं म्हणणं आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर सह्या करा. तर आमचं म्हणणं आहे आम्ही जी बँकेला सेवा दिलेली आहे 9 वर्ष त्या सेवेमध्ये तुम्ही कायम करून घ्या. पण त्यांचं म्हणणे थर्ड पार्टी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा. ह्यामुळे हे आम्हाला मान्य नाही. बँकेनं आम्हाला परत कामाला घ्यायला पाहिजे आणि परत कायम करावं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.